नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. ज्या पद्धतीने आपल्या शरीराला नेहमी निरोगी, तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी सकस आहार आणि पुरेसा व्यायाम लागतो, त्याच पद्धतीने बुद्धीला सुद्धा नेहमी स्मार्ट ठेवण्यासाठी किंवा सतर्क ठेवण्यासाठी, तल्लख ठेवण्यासाठी, शार्पनेस वाढवण्यासाठी आहारासोबतच काही अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा गरजेच्या असतात. या अगोदर चॅनलवरती आपण लहान मुलांची स्मरणशक्ती, आकलन शक्ती किंवा स्मार्टनेस वाढवण्यासाठी खूप सारे पदार्थ सजेस्ट केलेले आहेत. या सर्व व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तिथे क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आहाराव्यतिरिक्त काही ऍक्टिव्हिटी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण बऱ्याचदा तुमच्या मला याही कमेंट्स मिळतात की आहाराशिवाय काही असे व्यायाम किंवा काही अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा सांगा की ज्यामुळे बाळाचा ब्रेन हा शार्प व्हायला मदत होईल, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढायला मदत होईल. तर याच रिक्वेस्टनुसार आजचा हा आपला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही व्यायामाचे प्रकार आहेत किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, या सर्व ऍक्टिव्हिटी तुम्ही 4 वर्षापेक्षा मोठ्या मुलांकडून करून घेऊ शकता. अगदी साध्या सोप्या अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. दररोज कमीत कमी 2 ते 3 ऍक्टिव्हिटी तरी तुम्हाला ह्या करून घ्यायच्या आहेत. बाळाचा जसा इंटरेस्ट वाढेल किंवा जसे या ऍक्टिव्हिटीज त्याला सोप्या वाटायला लागतील, तर त्यानंतर हळूहळू याची फ्रिक्वेन्सी असेल किंवा याची गती आहे ही तुम्ही थोडीशी वाढवू शकता. कोणत्या अशा ऍक्टिव्हिटीज आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. यामध्ये सगळ्यात पहिली खूप सोपी आणि मुलं एन्जॉय करतील अशी ही ऍक्टिव्हिटी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अद्वैत ही ऍक्टिव्हिटी अतिशय छान पद्धतीने करतो आहे. यासाठी आपल्याला दोन्ही हाताचा अंगठा आणि त्याच्या शेजारचा जे इंडेक्स फिंगर आहे हे लागणार आहे. क्रॉस पद्धतीने हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे आणि हळूहळू जसं मुलं हे एन्जॉय करतील तर त्यानंतर तुम्हाला याचा स्पीड मुलांना वाढवायला लावायचा आहे. सुरुवातीला कदाचित मुलांना हे थोडंसं बोरिंग वाटेल, पण जसे जशी त्यांना सवय होईल तर त्यानंतर ते खूप एन्जॉय करतील. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही 4 ते 5 वर्षापेक्षा मोठ्या मुलांकडून आरामामध्ये करून घेऊ शकता. त्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी सुद्धा तेवढीच सोपी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने दोन्ही हातांचा वापर करून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो किंवा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आणि मुलं हे शांत होतात. मुलांची एकाग्रता वाढायला मदत होते. दोन्ही ब्रेनचं जे काही स्टिम्युलेशन आहे हे प्रॉपर व्हायला मदत होते, म्हणजेच ब्रेन हा ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. यानंतरचा पुढचा जो एक्सरसाइज आहे हा सुद्धा तेवढाच सोपा आहे. दोन्ही हात तुम्हाला या पद्धतीने टेबलवरती किंवा एखाद्या प्लेन सरफेसवरती ठेवून अल्टरनेट मूठ बंद करणं आणि ओपन करणं या पद्धतीने मुलांना करायला लावायचं आहे. जेवढं मुलं हे फास्ट करू शकतील तेवढं फास्ट हे ऍक्टिव्हिटी करायला लावायची आहे. यामुळे दोन्ही ब्रेन हे शार्प व्हायला मदत होते आणि ब्रेन फंक्शनिंग हे डेव्हलप व्हायला किंवा स्टिम्युलेट व्हायला मदत होते. त्यानंतरचा हा खूप अवघड असणारा आणि तेवढाच ब्रेनला अतिशय छान पद्धतीने ऍक्टिव्हेट करणारा हा एक्सरसाइज आहे. यामध्ये 5 बोटं दोन्ही हाताची एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायची आहेत आणि दोन्ही हातांचे सेम बोटं तुम्हाला या पद्धतीने फिरवायची आहेत. हा एक्सरसाइज जो आहे हा थोडासा टफ आहे, पण जसे जसे बाळ हा किंवा लहान मुलं प्रॅक्टिस करतील तर त्यानंतर ते अगदी आरामामध्ये येऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर इथे अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर व्यवस्थित होतात, पण जे त्यानंतरची 2 बोटं आहेत तर त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघड जातं, पण जशी जशी प्रॅक्टिस होईल तर त्यानंतर मुलं हे व्यवस्थित करू शकतात. हा एक्सरसाइज अतिशय फायदेशीर आहे मुलांचं ब्रेन फंक्शनिंग किंवा स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यासाठी. याच पद्धतीने हा सुद्धा एक एक्सरसाइज आहे, ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी आहे की जी लहान मुलांची ब्रेन पॉवर आहे ही शार्प बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. या पद्धतीने तुम्हाला सेम साईजचे पेन असतील किंवा काही स्टिक्स घ्यायच्या आहेत आणि त्या बाळाला या पद्धतीने बोटामध्ये, दोन्ही हाताच्या बोटामध्ये पकडून उचलायला लावायच्या आहेत. ही सुद्धा खूप सोपी आणि छान अशी ही ऍक्टिव्हिटी आहे. तर या काही साध्या सोप्या छोट्या ऍक्टिव्हिटीज होत्या. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांना जमायलाच हव्यात किंवा करायलाच हव्यात असं बिलकुल नाही, पण तुम्ही हळूहळू प्रयत्न हे जरूर करू शकता. कोणत्याही प्रकारचा ताण तुम्हाला मुलांना द्यायचा नाही. अगदी फन वेनी हसत खेळत तुम्हाला या सर्व ऍक्टिव्हिटी मुलांकडून करून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, बुद्धीला जसा एक पुरेसा व्यायाम आणि आहाराची गरज असते, तर त्याच पद्धतीने रेस्ट किंवा आरामाची सुद्धा गरज असते. तुम्हाला बाळाचा आहार सकस तर ठेवायचा आहे, या सगळ्या जिम ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच बाळ एक पुरेशी झोप घेईल याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.